आणि समाधान मामा, तुम्ही जसं बोललेत, रोहित पवार आल्यानंतरची परिस्थिती आणि संजय पवार आल्यानंतरची परिस्थिती म्हणजे काही नियोजन नाही. अगदी ठरलं. काल तालुका अध्यक्षनीतल्या टीमने मनावर घेतलं. भाऊसाहेब, कुशलदादा, समाधान मामा, नितीन दादा, राहुल दादा, आमचा प्रकाश दादा यांनी सगळ्यांनी ठरवलं. यांनी फक्त फोनाफानी करून एवढी लोक जमवली, त्यांनी सगळे मिळून एवढी ताकद लावली, तरी सुद्धा गर्दी जमली नाही. याचाच अर्थ लोकांच्या मनात आज काय चाललंय याच्यातनं स्पष्ट होतं. आजच्या या अजितदादा गटाच्या मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित संजू दादा, अजित दादा, संजू आबा, योगेश भाऊ देसले, प्रशांत नाना, कुशल दादा, समाधान मामा, भाऊसाहेब दादा, नितीन दादा, राहुल दादा, आमचा प्रकाश बंटी, कल्याण भाऊ शिंदे मनोगत व्यक्त केली. अजित दादाशी मी बोलत होतो. अजित दादा, तुम्ही म्हटली ती वस्तुस्थिती आहे की हवा बहुत तेज चल रही है. हवा का रुख ज्यांना कळत असेल त्यांना अंदाजही आला असेल. रोहित पवारांनी ऑफ द रेकॉर्ड मान्य केलं की ही सीट कमीत कमी 50,000 जाते. हे मी तुम्हाला, माझ्याकडे इनसाइड स्टोऱ्या पण असतात. राजकारणात बाहेर काय चाललं आणि आतमध्ये काय चाललं. युद्ध हे पहिले रणात हारायच्या पहिले त्यांनी मनामध्ये त्यांनी युद्ध हारलेले आहेत. पण आपल्याला अति आत्मविश्वासाने चालणार नाही. ज्या पद्धतीने योगेश भाऊ देसले म्हटले की ते गारुडी आहेत, शेवटपर्यंत ते साप आणि मुंगीची लढाई दाखवतील. परंतु हा गारुड्याचा खेळ कसा थांबवायचा ही सुज्ञ नागरिक, जनता, सहकारी, कार्यकर्ते म्हणून तुम्हाला माहिती आहे. खरं तर माझा सवाल आहे, त्या माणसाविषयी फार बोलण्याची गरज नाही. एक माणूस, मी छोटे छोटे प्रश्न विचारतो तिथे उत्तरच देत नाही. एक माणूस तालुक्यातला असा प्रामाणिक भेटला नाही की हा चांगलं काम करणारा माणूस आहे, काहीतरी याच्या मागे उभं केलं पाहिजे. एखाद दिवशी त्याच्यासोबत चहाला भेटला असेल, 2 मिनिटं गोड बोलला असेल, तेवढंच त्याच्या तो माणूस प्रेमात पडतो. ज्याही माणसाने या माणसाला जवळून पाहिलं तो माणूस त्याच्या कधीच नादी लागत नाही. ह्या माणसाने 10 वर्षात तालुक्याचा सत्यानाश केला. अनेक विषयांच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे, कुठलीही विकास कामं हा माणूस या तालुक्यात करू शकला नाही. कुठली आश्वासनांची पूर्तता करू शकला नाही. या तालुक्याचा बट्ट्याबोळ करण्यामागे या माणसाचं मोठं पाप आहे. त्या पापाचे वाटेकरू जे लोक झालेत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देखील पस्तावा आला, नेतृत्वाच्या लक्षात आलं, नेतृत्वाने निर्णय बदलवला. तिकीट का कापलं गेलं त्याची उत्तर त्यांना माहिती आहे की त्यांचं तिकीट का गेलं. परंतु ते वस्तुस्थिती आजही सांगत नसल्यामुळे अजून पुढच्या एखाद्या मोठ्या कार्यक्रमात मी ते इनसाइड स्टोरी अगदी राज्याच्या नेतृत्वांसमोरच सांगणार आहे. अजितदादा, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. तुम्ही काय, मला माहिती नाही काय कोण बोललं इथं अगोदर, परंतु चव्हाणांना बऱ्यापैकी माहिती असतं. अशी परिस्थिती आहे की ते जाऊ देत, आता त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. भावांनो, मी तुम्हाला एकच सांगेल, ह्या 30 महिन्यामध्ये या तालुक्यात जी विकास कामं उभी राहिली, मागच्या 15 वर्षाचं रेकॉर्ड मोडलं की नाही. अगदी प्रामाणिक हो म्हणा. मला जरी तुम्ही सांगितलं की दादा तुम्ही खोटं बोलताय, प्रत्येक गावात जाऊन विचारा. खात्यात जेवढे पैसे आपल्याकडे आलेत, बाजूला कन्नड आहे तुमचं थोडंसं 15 किलोमीटरला, जांभळी सोडलं की, त्यांनाही विचारा काय परिस्थिती तालुक्याची. एवढे पैसे जमा झाले की लोकांनाच कळत नाही की हे पैसे कशाचे येतात. दुधाचे वेगळे, अनुदानाचे फरक वेगळे, दुष्काळाचे वेगळे. वागडू वाकडीला तर आता एवढे पैसे दिले. मागच्या कार्यकाळामध्ये ज्याचं लाईव्ह चाललंय का तुमचा खेळ? नाही, ते नंतर लाईव्ह दिसतं, अजून डोक्याला ताण नाही.
एवढे पैसे आले ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांच्याही खात्यात पैसे जमा झालेत म्हटले. म्हणजे तिथं भानगडी झाल्यात की याचं काही गेलं नाही तरी याला एवढे पैसे आले. सरकारचे एवढे अनुदान, एवढे फरक, एवढे बोनस कधी आले होते का? आणि मी या मताचा आहे की शेतकऱ्यांसाठी आपण काम करायचं जर असेल, नुसतं बोलून चालणार नाही. त्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर त्यांच्या पाठीमागे अडचणीच्या काळात उभं राहिलं पाहिजे. कोविडचा काळ तुम्ही पाहिला, दुष्काळाचा अनुभव आला, महापूर 6 वेळेस आला. या तालुक्यावर जेव्हा जेव्हा संकट आली त्या संकटांमध्ये या तालुक्याच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी म्हणून अगदी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण मला करताना पाहिलं. हे याचमुळे शक्य झालं की तुम्ही मला आमदार म्हणून या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली. आणि त्या सेवेचं रूपांतर आज आपण बघताय की जनतेला प्रत्येक अडचणीच्या काळात उभं राहून आपण मदत केली. या तालुक्याला कुठल्याही संकटात आपण वाऱ्यावर सोडलं नाही. रस्त्यावर कोणी बहीण भेटली असेल, भाऊ भेटला असेल, तरुण सहकारी भेटला असेल, त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो की हा आपला आमदार आहे. या 5 वर्षात तुम्हाला कधी जाणवलं आपला आमदार हवेत आहे? हे दिसलं? अगदी तुम्हाला सांगतो, आपली इथे आत्ता झाली. राष्ट्रवादी गटाच्या एखाद्या कार्यकर्त्याने सांगावं की आमच्या विरोधात कधी आमदारांनी भूमिका घेतली. जो आला त्याला आपलं केलं, जो आला त्याला प्रेम देण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी मी आमदार झालो, आमदार होईस्तोवर भारतीय जनता पार्टीचं माझ्यावर कमळाच्या चिन्हावर मी आमदार झालो. परंतु नंतर मी तालुक्याचा आमदार असतो. गटातटाच्या, भानगडीच्या, जातीपातीच्या राजकारणात मंगेश चव्हाण कधीही कुठे पडला नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रभाकर चौधरी इथं बसलाय. संजू, इतिहास तुम्हाला सांगतो, 40 वर्षामध्ये चौधरी समाज कधी एवढा एकत्र झाला नाही. सगळी 10-8 गट होती, सगळी एकत्र झाली. आता आम्ही त्या वार्डात फिरत होतो, तुम्हाला सांगतो, घराघराच्या बाहेर रांगोळी होती. प्रत्येक घरी एक बहीण बाहेर येत होती. सगळ्या महिला, मुली, भाच्या दिवाळीला आलेल्या. बऱ्याच घरांनी असा अनुभव सांगितला की दादा तू येणार होता म्हणून आम्ही काल गेलो नाही, तुला ओवण्यासाठी इथं थांबलो. मला वाटतं मी असा भाग्यवान या तालुक्याचा मुलगा आहे. मी आमदार किती दिवस राहील हे तुम्ही आणि नियती ठरवेल, पण एवढं प्रेम मला या तालुक्याने दिलं. आयुष्यभर जर या तालुक्याची सेवा केली तर या लोकांच्या प्रेमातून मी उतराई होऊ शकणार नाही. इतकी जीवापाड प्रेम करणारी, इतकी कार्यकर्ते, इतके सहकारी, इतके नेते, नेतृत्वाचा विश्वास, तुमचं सगळ्यांची आभाळ एवढं प्रेम, तरुणाईचा साथ, मायबाप जनतेचा विश्वास, हा माझ्या नशिबात जो आला. मी तुम्हाला फार सांगत नाही, माझ्या पुढच्या 7 पिढ्यांनी जरी या तालुक्याची सेवा केली तर या तालुक्याचा मायबाप जनतेचं आम्ही पुण्याचं संचित म्हणून कायम वापरू. त्याचं कधीही आम्ही उतराई होऊ शकत नाही. एवढं प्रेम हा तालुका माझ्यावर करतो. आज कुठल्याही गावात जा, अजित दादा तुम्हाला फार सांगत नाही, 23 तारखेचा निकाल हा महाराष्ट्रातला राजकारणाला एक विचार करणारा निकाल लागणार आहे की असं कसं होऊ शकतं की ज्या तरुणामागे कुठली राजकीय पाठबळ नाही, कुठला राजकीय वारसा नाही, कुठली काही संपन्नता नाही, आणि हा निकाल कसा लागला. त्याचं उत्तर एकच असेल की तुमच्या सारखे असंख्य मायबाप जनता, तरुण मित्र यांची सार्थ साथ आणि तुमच्या या विश्वासावर काम करण्याची मी 5 वर्षाची ती दिलेली पावती असेल. 23 तारखेचा निकाल हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक वेगळा निकाल असणार आहे, हे आज तुम्ही लक्षात ठेवा. मी जे लोकांमध्ये जातोय, मला कधीही जात आडवी आली नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची जात मला आत्ता कळायला लागली. हा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, मलाही आतापर्यंत माहीत नव्हतं. जेव्हा काही बैठका घेण्याचा योग आला तेव्हा कळालं की हा कोळी आहे, हा माळी आहे, हा वडार आहे, हा भिल्ल आहे, हा गोसावी आहे. समाज देखील मी कधी विचारला नाही. जो सोबत आला त्याला जीवापलीकडे जपण्याचं काम केलं. माझा स्वभाव तसा संजूदाना फटकळ पण आहे, आपलं उधारीत नसतं. मी जर प्रेम करतो तो तेवढं जीवापाड तोंडावर प्रेम करतो.
आणि एखाद्याला भूमिका सांगितली जे जमलं नाही तर तोंडावर नाही सांगतो. पण कधी कोणाचा मागून घात करणं मला जमलंही नाही. ज्याला एकदा तोंडावर नाही सांगितलं त्याला माहितीये, लोकांनाही आजकाल कळायला लागलंय की हा माणूस तोंडावर हो म्हणतो आणि तोंडावर नाही सांगतो. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराने इतके काही गारुडीचे खेळ चालू केले, लोकांचे 3-3 वाजेपर्यंत पाय पडतो. सकाळी जर त्याला 2 मिनिटं सांगितलं की तुझा निर्णय घ्यायचा आहे, तुला आयुष्याचा सत्यानाश जर करायचा असेल त्या मार्गावर जाय. मी तुला आता काहीच आश्वासन देत नाही, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. उद्या माझ्या नशिबात काय आहे मी आज काय तुला सांगू. पण तुला एकच सांगतो, काही कार्यकर्त्यांना त्यांनी खूप गिसिंग पिटिंग केलं, काही हातात येत नाही. म्हणता हा संपर्कात आहे, तो संपर्कात आहे. आजची परिस्थिती अशी आहे, आमचा राहुल दादा शिवसेनेचा इथं बसलाय. पप्पू दादाने येऊन सांगितलं की माझ्या भावाचं स्वप्न दादा तूच पुरं करतोय, तुझ्या पाठीमागे भावासारखा उभा राहील. शिवसेनेचा एकही पदाधिकारी इकडे तिकडे जाणार नाही, ही माझी जबाबदारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच संजू दादा तर आहेत, योगेश जसले समजा तालुक्यातले जिल्ह्यावर काम करतात, कुशल दादा आहे, समाधान भाऊ, सगळे भाऊसाहेब दादा यांनी सगळ्यांनी आमच्या भगिनी आहेत, सगळे आमचे तरुण सहकारी कार्यकर्ते हे देखील खांद्याला खांदा लावून काम करतायत. तुम्हाला पण मी एकच सांगेल, मी गोड बोलत नसतो तरी तुम्ही असं काही समजायचं नाही की दादाचा मला फोन आला नाही, आम्हाला काही विचारत नाही. अडचणीच्या काळात तुमच्याकडे एक लाईफलाईन आहे. पुढारी काम झाल्यानंतर सगळ्या लाईफलाईन बंद करतात. आता जरी त्या लाईफलाईनचा वापर झाला नाही तर अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एकच सांगेल, अर्ध्या रात्री जरी आला तर मंगेश चव्हाण तुम्हाला कोणालाच परत पाठवणार नाही. तुम्ही दिलेलं योगदान, तुम्ही माझ्यासाठी दिलेली जबाबदारी याचं निश्चित माझ्या स्मरणात राहील. कमी अधिक आपली भेट झाली. सध्या 140 गावं. आत्ता मी औरंगाबादला चाललोय, आत्ता तिथं 12 वाजता बैठक आहे. रात्री 1:30 वाजता अजून एका दुसऱ्या ठिकाणी बैठक आहे. तुम्हाला सांगतो रोज 4 वाजेपर्यंत बैठका असतात. आता तर लफडा असा झाला की ते म्हणतात की तू 40 गावाला कमी, इकडे तिकडे सगळेच भानगडी तंटे मिटव तीच चालू आहे. माझ्याकडे फायर ब्रिगेडचं काम दिलंय. आग लागली की जरा पाणी मारून घ्यावं लागतं.